विचारायचं की जो प्रत्येक माणसाला तो प्रश्न पडतोय माझ्या सहित की खतम होणार आहे का, आणि अन्नाची ही मागणी कितीपर्यंत अभ्यासपूर्ण तुम्हाला वाटते, तुम्ही स्वतः याला कशा नजरेतनं बघता की काय होणं अपेक्षित आहे यामध्ये? मला वाटतं की जनलोकपाल आल्याने भ्रष्टाचार संपेल असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की भ्रष्टाचार का होतो? भ्रष्टाचार यासाठी होतो की सत्तेकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा येतो. सत्तेकडे मोठ्या प्रमाणात जर पैसा असेल म्हणजे शिंक्यावर जो लोणी ठेवलेला असेल तर तिथं बोके येणारच आहेत. तुम्ही रातभर नाईट वॉचमन कुठला लोकपाल ठेवला तरी त्याची डोळं लागणार आणि तेवढ्या वेळामध्ये ते गट्टम करून जाणार आहे. ही एक शक्यता. आणि दुसरी शक्यता अशी आहे की वाटण्या वाढतील, त्याच्यापेक्षा दुसरं काही होणार नाही. नोकरशाहीतला भ्रष्टाचार दूर करायचा असेल तर त्याच्यावर नोकरशाहीच निर्माण केली पाहिजे, हा उपाय असूच शकत नाही. त्यामुळे माझं स्वतःचं असं मत आहे की भ्रष्टाचाराचं निर्मूलन ही गोष्ट अत्यंत वेगळी आहे आणि ती केवळ नवीन कायदे केल्याने होणार नाही. किंबहुना जितके कायदे जास्त, जितकं प्रोसिजर जटिल, तितकं भ्रष्टाचार जास्त होतो. त्यामुळे करायला काय पाहिजे तर कायदे कमी करायला पाहिजे, सरकारचा आकार लहान केला पाहिजे, सरकारवरच्या जबाबदाऱ्या कमी केल्या पाहिजेत. असं जर केलं आणि प्रोसिजर सरळ केला तर भ्रष्टाचार कमी होऊ शकतो. नवीन नोकरशाही निर्माण केल्याने भ्रष्टाचार थांबेल असं मला वाटत नाही. पण भ्रष्टाचार